नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे 40 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, चौथे स्थान आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारत हा युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीन नंतर जगातील चौथा सर्वात शक्तिशाली लष्करी देश मानला गेला आहे। तर भूतान या निर्देशकांत तळाला 145व्या स्थानावर आहे। तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2006 पासून दरवर्षी ग्लोबल firepower.com वेबसाईटद्वारे जारी केला जातो। यानंतर पुढील प्रश्न, प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बांगलादेश सीमेवर कोणत्या दलाने ओपीएस अलर्ट सराव सुरू केला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, सीमा सुरक्षा दलाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF ने भारत बांगलादेश सीमेवर 10 दिवसांची ओपीएस अलर्ट मोहीम सुरू केली आहे। यानंतर हा सराव 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये चालला। तर या काळात BSF सीमेवर कडक गस्त आणि सतर्कता ठेवेल आणि सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तैनात असेल। यानंतर BSF ने 4096 किलोमीटर लांबीच्या भारत बांगलादेश सीमेवरील सर्व चौक्यांवर देखरेखीच्या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू केले आहे। यानंतर BSFचा लॉंग फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्थापना 1 डिसेंबर 1965 मध्ये झाली, मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष दलजीत सिंग चौधरी। यानंतर पुढील प्रश्न, 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रोबो सुबियांतो दिल्लीत पोहोचले होते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, इंडोनेशिया या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नवी दिल्ली येथे पोहोचले। तर राष्ट्रपती प्रोबोवो या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते। तर भारत आणि इंडोनेशियामध्ये सखोल आणि मैत्रीपूर्ण संबंध आहे। तर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदार म्हणून इंडोनेशिया हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा आणि इंडो पॅसिफिक प्रदेशाचा महत्त्वाचा आधार स्तंभ आहे। यानंतर इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी जकार्ता, चलन इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो आहेत। आणि ब्रिक्स मध्ये समाविष्ट असलेला हा 10वा देश आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, 15वा राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 15वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे। तर भारताची मतदार यादी 99.1 कोटी तर 100 कोटींच्या जवळपास पोहोचलेली आहे। तर भारत निवडणूक आयोगाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। स्थापना 25 जानेवारी 1950 मध्ये झाली, मुख्यालय दिल्ली आणि मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सध्याचे राजीव कुमार आणि इतर आयुक्त ज्ञानेश कुमार व सुखबीर संधू। यानंतर कलम 124 ते 329 दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर फिक्की फ्रेम्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आयुष्यमान खुराना हे बनले आहेत। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर आयुष्यमान खुराना यांची फिक्की फ्रेम्सचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर तो बधाई हो, अंधाधुन आणि आर्टिकल 15 मधील भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध आहे। यानंतर फिक्की विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, स्थापना 1927 मध्ये झाली, मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल हे सध्याचे अध्यक्ष आहेत। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच अंडर 19 महिला विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण ठरली? तर योग्य उत्तर
ऑप्शन डी वैष्णवी शर्मा ठरलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वैष्णवी शर्माने 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक 2025 मध्ये मलेशिया विरुद्ध भारतासाठी शानदार हॅट्रिक केली. तर महिला अंडर 19 T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी हॅट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला कोण बनली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी उषा वंस बनलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच आयर्लंडचे नवे पंतप्रधान कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन डी मायकेल मार्टिन झाले आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मायकेल मार्टिन दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. तर फियाना फेल आणि फाईन गेल यांनी 1937 पासून आयरिश राजकारणावर वर्चस्व गाजवले आहे. यानंतर ही युती फियाना फेल आणि फाईन गेल मधील दुसरी भागीदारी आहे. तर 1937 पासून दोन्ही पक्षांचे आयरिश राजकारणावर वर्चस्व आहे. तर 64 वर्षीय मायकेल मार्टिन यांनी यापूर्वी 2020 ते 2022 पर्यंत आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. तर युती करारानुसार फाईन गेलचे सायमन हॅरिस 2027 मध्ये आयर्लंडचे पंतप्रधान होतील. यानंतर पुढील प्रश्न, प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण 7 जणांना. किती? तर 7 जणांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पद्म पुरस्कार विजेत्यांची एकूण संख्या आहे 139 पद्म पुरस्कार आणि त्यामध्ये पद्मविभूषण आहेत एकूण 7, पद्मभूषण एकूण 19 आणि पद्मश्री आहेत एकूण 113. यानंतर मित्रांनो, तर पद्मविभूषण किती जणांना? तर 7 व्यक्तींना मिळाला. तर एकूण कोण आहेत त्या 7 व्यक्ती? तर श्री दुव्वूर नागेश्वर रेड्डी हे मेडिकल क्षेत्रातील तेलंगणामधील आहेत. यानंतर न्यायमूर्ती निवृत्त श्री जगदीश सिंह खेहर हे सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील चंदीगड मधील आहेत. यानंतर श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लखिया कला क्षेत्रातील गुजरात मधील आहेत आणि श्री लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम कला क्षेत्रातील कर्नाटक मधील आहेत आणि श्री MT वासुदेवन नायर मरणोत्तर मिळाला यांना, तर हे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील केरळ मधील आहेत. लक्षात ठेवा. यानंतर श्री ओसामू सुझुकी यांना देखील मरणोत्तर मिळाला. तर हे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील जपान मधील आहेत आणि श्रीमती शारदा सिन्हा यांना देखील मरणोत्तर मिळाला. तर हे कला क्षेत्रातील बिहार मधील आहेत. यानंतर पुढील प्रश्न 10वा, तर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी थायलंड हा ठरला आहे. कोणता? तर थायलंड. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर समलिंगी विवाह विधेयक 2024 मध्ये थाई संसदेने मंजूर केले. तर यासह थायलंड हा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश बनला आहे ज्याने समलिंगी जोडप्यांना विवाह करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर थायलंड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी बँकॉक, चलन थाई बात आणि सध्याचे राष्ट्रपती पेतोंगतार्न शिनावात्रा हे सध्याचे राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिली खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर आंध्र प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतातील पहिली खाजगी अर्धसंवाहक उत्पादन सुविधा आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. तर या सुविधेसाठी 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर ही सिलिकॉन कार्बाइड म्हणजे SiC चिप्स निर्मिती सुविधा भारतातील पहिली खाजगी सेमीकंडक्टर फॅब असेल. यानंतर आंध्र प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी अमरावती, सध्याचे मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर हे सध्याचे राज्यपाल आहेत. यानंतर राष्ट्रीय उद्याने, तर पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आणि श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी शॉन कुरन यांची गुप्त सेवा संचालक म्हणून नियुक्ती केली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अमेरिकाच्या. तर यानंतर पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए मॅडिसन कीजने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकन मॅडिसन कीजने ग्रँड स्लॅम ट्रॉफीवर कब्जा केला आणि
ऑस्ट्रेलियन ओपन महिला विजेतेपद जिंकण्यासाठी गतविजेत्या आर्यना सबलेंका हिचा पराभव केला. यानंतर पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, जेनिक सिनरने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू जेनिक सिनरने नुकतेच जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद राखले आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणता देश पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लॉन्च करणार आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, आपला भारत देश करणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत डीप ओशन मिशन अंतर्गत समुद्रात 500 मीटर खोलीवर आपले पहिले मानवयुक्त सबमर्सिबल चालवेल. यानंतर भारताविषयी आपण प्रथम यावर चालू घडामोडी महत्त्वाच्या पाहून घेऊयात. तर उबरने भारतातील पहिली जलवाहतूक सेवा कोठे सुरू केली? तर श्रीनगरमध्ये सुरू केली. भारतातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे? तर लखनौमध्ये. भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर लेह लडाखमध्ये. भारतातील पहिल्या स्वयंशक्तीवर चालणाऱ्या इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण करण्यात आले. तर त्याचे नाव काय आहे? तर पवना चित्र. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर भारतातील पहिले सौर शहर सांची आहे. भारतातील पहिले पाणथळ शहर उदयपूर. भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर कोटा. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता म्हणजे UCC लागू झाली? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, उत्तराखंड. या कोणत्या? तर उत्तराखंड या. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर समान नागरी संहिता म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहूयात. तर याद्वारे वैयक्तिक कायदे रद्द करून सर्वांसाठी समान कायदे करण्याची तरतूद आहे. म्हणजेच उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी वैयक्तिक बाबतीत समान कायदा असेल, मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो. यानंतर उदाहरणार्थ वैयक्तिक कायद्यानुसार मुस्लिम पुरुष 4 वेळा लग्न करू शकतात, परंतु हिंदी विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी असतानाही दुसरी पत्नीशी लग्न करणे हा गुन्हा आहे. त्यानंतर एकच कायदा केला जाईल जो दोन्ही धर्मांच्या लोकांना पाळावा लागेल. मात्र उत्तराखंड सरकारच्या नव्या कायद्याच्या मसुद्यात आदिवासींना त्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. यानंतर उत्तराखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्री सध्याचे पुष्कर सिंग धामी, सध्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग. राजधानी डेहराडून आणि गैरसेन आहे आणि तलाव सत्तल, रकततल, नैनीताल आणि मलाताल. राष्ट्रीय उद्याने आहेत जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओडिशा वॉरियर्स या संघाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ओडिशा वॉरियर्सने रांचीमधील JSW सुरमा हॉकी क्लबवर 2-1 असा विजय मिळवून उद्घाटन महिला HIL विजेतेपद पटकावले आहे. तर सर्वोत्कृष्ट गोलरक्षक कोण आहे? तर सविता पुनिया आहे. आगामी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू सोनम आणि सर्वोच्च स्कोअर EB जेन्सनने केला. यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू होती ज्योती. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, नुकताच सिंगापूरचा ऑनररी सिटीझन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, तरुण दास यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सिंगापूरने भारतीय उद्योग महासंघ म्हणजे CII चे माजी महासंचालक तरुण दास यांना भारत सिंगापूर संबंध मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना सर्वोच्च गैरनागरिक सन्मान मानद नागरिक पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुढील प्रश्न, अलेक्झांडर लुकाशेंको कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, बेलारूस या देशाचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सुव्यवस्थित निवडणुकीत अलेक्झांडर लुकाशेंको यांना 86.82% मते मिळाली, तर त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याला 3.21% मते मिळाली आहेत. तर बेलारूस विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी मिन्स्क आहे.
चलन आहे बेलारशियन रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, सरकारने कोणत्या वर्षापर्यंत 10,000 GI टॅगचे लक्ष्य ठेवले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 2030 या वर्षापर्यंत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत सरकारने 2030 पर्यंत भारतीय उत्पादनांसाठी 10,000 भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅगचे लक्ष्य ठेवले आहे. तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड म्हणजे DPIIT नुसार आतापर्यंत 605 भारतीय उत्पादनांना GI टॅग जारी करण्यात आला आहे. तर GI टॅग मिळवणारे पहिले भारतीय उत्पादन 2004 मध्ये दार्जिलिंग चहा हे होते. यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या कोणत्या ग्रँडमास्टरने 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी इनियन पन्नीर सेल्वमने. ठीक आहे, लक्षात ठेवा कोणत्या ग्रँडमास्टरने, तर इनियन पन्नीर सेल्वमने. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये पंतप्रधान मोदींनी 38व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन केले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तराखंड. या कोणत्या राज्यात? तर उत्तराखंड. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जानेवारी रोजी डेहराडून येथील महाराणा प्रताप स्टेडियमवर उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन केले आहे. तर या खेळांमध्ये देशभरातील 10,000हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतील. तर उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग हे आहेत. आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन आणि तलाव आहेत सत्तल, रकसतल, नैनीताल आणि मलाताल. आणि राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान आणि राजाजी राष्ट्रीय उद्यान. यानंतर व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क व गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. पुढील प्रश्न, ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी जसप्रीत बुमराहने जिंकला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची 2024 साली ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली. तर जसप्रीत बुमराहने 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली. तर 14.92 च्या सरासरीने 357 षटके टाकली आणि 13 कसोटी सामन्यांमध्ये 71 विकेट घेतल्या आहेत. तर ICCचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. स्थापना 1909 मध्ये झाली. मुख्यालय दुबईमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जय शहा. यानंतर आशिया चषक 2024 चे महिलाचे आयोजन श्रीलंकेने केले. विजेता होता श्रीलंका आणि उपविजेता आपला भारत देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच 2024 साठी T20 आंतरराष्ट्रीय मध्ये वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अर्शदीप सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची ICC पुरुष T20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर 2024 म्हणून निवड झालेली आहे. तर अफगाणिस्तानचा अष्टपैलू अझमतुल्ला ओमर झाईला आणि ODI मध्ये वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकचे MD व CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राकेश शर्मा यांची. काय म्हणून? तर IDBI बँकचे MD आणि CEO म्हणून. ठीक आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर IDBI बँकेच्या संचालक मंडळाने राकेश शर्मा यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच MD आणि CEO म्हणून 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी पुनर्नियुक्तीला मान्यता दिली आहे. तर त्यांचा कार्यकाळ 19 मार्च 2025 पासून सुरू होईल. तर IDBI बँक रुजू होण्यापूर्वी त्यांनी कॅनरा बँकेचे MD आणि CEO म्हणून काम केले आहे. यानंतर IDBI बँक विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना 1 जुलै 1964, मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, जानेवारी 2025 रोजी तरुण भारतीय गिर्यारोहक शिवांगी पाठकने कोणत्या देशाच्या सर्वोच्च शिखर माउंट कोशियस्कोवर तिरंगा फडकवला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. या कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया. या तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात.
तर 26 जानेवारी 2025 रोजी शिवांगी पाठकने ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट कोशियस्कोवर भारतीय तिरंगा फडकवला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, इस्रोने 29 जानेवारी रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून कोणत्या मोहिमेचे प्रक्षेपण केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 100वे मिशन. कितवे? तर 100वे मिशन. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 29 जानेवारी रोजी इस्रो आपली 100वी मोहीम प्रक्षेपित करणार आहे. तर या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत GSLV F-15 रॉकेट प्रक्षेपित केले जाईल, जे NVS-02 उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये ठेवेल. यानंतर भारत आणि आसपासच्या 1500 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक स्थिती, वेग आणि वेळेची सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण इस्रो विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, आणि इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक आणि सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन सध्याचे अध्यक्ष आहेत. आणि ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत एक अंतराळ संस्था आहे. यानंतर हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे. पुढील प्रश्न, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी बिहार हे राज्य. कोणते? तर बिहार हे राज्य. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर बिहार क्रिकेट असोसिएशन म्हणजेच BCA चे अध्यक्ष राकेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या सर्व जिल्ह्यांतील प्रतिभावान खेळाडूंसाठी बिहार ग्रामीण लीग म्हणजेच BRL आयोजित केले जाईल. तर या हालचालींमुळे बिहार राज्य ग्रामीण क्रिकेट लीग आयोजित करणारे देशातील पहिले राज्य बनेल. तर 13 ते 23 वर्ष वयोगटातील खेळाडू या लीग मध्ये भाग घेऊ शकतात. यानंतर आपण बिहार विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे पटना. सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत मित्रांनो आरिफ मोहम्मद खान. कोण आहेत? आरिफ मोहम्मद खान. ठीक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या खेळाडूंची ICC ने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला ODI क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए स्मृती मानधना. कोणत्या? तर स्मृती मानधना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिने ICC महिला ODI क्रिकेटर ऑफ द इयर 2024 चे विजेतेपद पटकावले. तर हा तिचा तिसरा ICC सन्मान आहे. तर तिने यापूर्वी 2018 आणि 2022 मध्ये ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला होता. यानंतर ICC म्हणजेच काय? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. स्थापना 1909 मध्ये झाली. मुख्यालय दुबई आणि सध्याचे अध्यक्ष जय शहा हे आहेत. यानंतर आशिया चषक 2024 महिला आयोजन श्रीलंका. विजेता श्रीलंका आणि उपविजेता आपला भारत देश आहे. पुढील प्रश्न, लडाखमध्ये झालेल्या 5व्या खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने अव्वल स्थान पटकावले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए लडाख या. कोणत्या? तर लडाख या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 मध्ये केंद्रशासित प्रदेश लडाखने अव्वल स्थान मिळवले आहे. तर KIWG 2025 मध्ये लडाख 4 सुवर्णांसह 7 पदके, त्यानंतर तमिळनाडू 3 सुवर्णांसह 5 पदके अव्वल ठरले. यानंतर महाराष्ट्राने सर्वाधिक 10 पदके जिंकली, परंतु केवळ 2 सुवर्णांसह तिसरे स्थान मिळवले आहे. यानंतर यात 400 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. यानंतर लडाख विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. उपराज्यपाल आहेत BD मिश्रा. लडाखची राजधानी लेह आणि कारगिल आणि जिल्हे आहेत एकूण 7. यानंतर पुढील प्रश्न, भारत देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र कोणत्या राज्यात बांधले गेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी सिक्कीम या राज्यामध्ये. कोणत्या? तर सिक्कीम या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात सेंद्रिय मत्स्यपालन सुरू करण्यात आले आहे. हे देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र बनले आहे. तर केंद्रीय पशु आणि मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी नुकताच त्यांचा शुभारंभ केला आहे. यानंतर सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र हानिकारक रसायने, प्रतिजैविक आणि कीटकनाशके वापरत नाही आणि
निरोगी पर्यावरण शास्त्रानुसार मत्स्य शेतीवर लक्ष केंद्रित करते. सिक्कीम विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी गंगटोक. सध्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग आणि सध्याचे राज्यपाल आहेत सिक्कीमचे श्री ओमप्रकाश माथुर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर उत्कर्ष ओडिशा मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर ओडिशा येथील जनता मैदानावर उत्कर्ष ओडिशा मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले. तर 2 दिवसीय परिषदेद्वारे 5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे ओडिशाचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे 3.5 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. यानंतर ओडिशाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माझी. राज्यपाल हरिबाबू कंभमपती आणि राष्ट्रीय उद्यान भितरकनिका व सिमलीपाल आणि लेक आहेत चिल्का तलाव. तर यानंतर पुढील प्रश्न. तर अलीकडेच कोणाला मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य बनवण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जय शहा यांना. कोणाला? तर जय शहा यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मेरीलेबोन क्रिकेट क्लब म्हणजेच MCCने एक नवीन वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळ सुरू केले आहे, जे क्लबच्या पूर्वीच्या वर्ल्ड क्रिकेट कमिटीची जागा घेईल. यानंतर एका महत्त्वाच्या घडामोडीत जय शहा, जे सध्या ICC अध्यक्ष आणि BCCIचे माजी सचिव आहेत, यांना नवीन सल्लागार मंडळाचे 13 संस्थापक सदस्य म्हणून नाव देण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर नीती आयोगाने जाहीर केलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशकांत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, ओडिशा या राज्याने. कोणत्या? तर ओडिशा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर नीती आयोगाची स्थापना 2015 मध्ये झाली. मुख्यालय दिल्ली. सध्याचे अध्यक्ष नरेंद्र मोदीजी आणि उपाध्यक्ष सुमन बेरी आणि CEO आहेत सध्याचे BVR सुब्रमण्यम. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न. इस्रोने आपले 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, GSLV F-15 या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इस्रोने अलीकडेच त्यांचे 100वे मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. तर या मोहिमेअंतर्गत NVS-02 नेव्हिगेशन उपग्रह GSLV F-15 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला. यानंतर आपण इस्रो विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना 1969 मध्ये झाली. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक आणि सध्याचे अध्यक्ष V नारायणन सध्याचे अध्यक्ष आहेत. आणि ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली एक अंतराळ संस्था आहे. तर हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे. यानंतर पुढील प्रश्न. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने जानेवारी 2025 मध्ये कोणता देश मलेरिया मुक्त घोषित केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जॉर्जिया हा देश. कोणता? तर जॉर्जिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जागतिक आरोग्य संघटनेने जॉर्जियाला अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित केले. तर जॉर्जियाने शतकाच्या अथक परिश्रमांनंतर हे यश मिळवले आहे. तर अशा प्रकारे 2025 मध्ये मलेरिया मुक्त होणारा जॉर्जिया हा पहिला देश बनला. तर आतापर्यंत जगातील 45 देश आणि 1 प्रदेश मलेरिया मुक्त घोषित करण्यात आला आहे. तर जॉर्जियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे पिलिसी, चलन आहे लारी आणि सध्याचे अध्यक्ष मिखाईल कावेलाश्विली आहेत. आणि WHO चा लॉंग फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. आणि WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये झाली. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड आहे आणि सध्याचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस आहेत. यानंतर पुढील प्रश्न. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच BCAS चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजेश निर्वाण यांची. कोणाची? राजेश निर्वाण यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सरकारने जानेवारी 2025 मध्ये राजेश निर्वाण म्हणजेच IPS यांची ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच BCAS चे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर राजेश निर्वाण यांनी अमृत मोहन प्रसाद यांची जागा घेतली. तर भारतातील महत्त्वाच्या नियुक्त्या आपण या ठिकाणी पाहून घेऊयात.
तर भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. राष्ट्रीय महिला आयोगाचे नवीन अध्यक्ष विजय किशोर रहाटकर. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक परमेश शिवमणी हे आहेत. यानंतर भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO सतीश कुमार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजे UPSCचे अध्यक्षा प्रीती सुदान ह्या आहेत. आणि टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष आहेत नोएल टाटा. आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे ISA चे तिसरे महासंचालक आशिष खन्ना आहेत. आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे नवीन महासंचालक आहेत राजविंदर सिंग भाटी. आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा PT उषा हे आहेत. आणि 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख अरविंद पनगडिया. भारताचे नवीन CAG संजय मूर्ती. आणि RBI चे 26वे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF चे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे आहेत. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने जानेवारी 2025 मध्ये धार्मिक स्थळांवर दारू विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन B मध्य प्रदेश. या कोणत्या? तर मध्य प्रदेश या राज्याने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की त्यांनी सरकार राज्यातील 17 धार्मिक स्थळांवर मद्य विक्रीवर बंदी घालणार आहे. तर ते म्हणाले मध्य प्रदेशात जिथे जिथे भगवान कृष्ण आणि भगवान राम यांनी पाऊल ठेवले आहे तेथे दारूबंदी केली जाईल. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की त्यांचे सरकार राज्यातील 17 धार्मिक स्थळांवर मद्य विक्रीवर बंदी घालणार आहे. तर यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई पटेल आणि एकूण लोकसभेच्या जागा 29 आणि राज्यसभेच्या एकूण आहेत 11 जागा. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जुना पुस्तक मेळा बोई मेळा नुकताच कोठे भरला होता? तर योग्य उत्तर ऑप्शन C कलकत्तामध्ये. कोठे? तर कलकत्तामध्ये. यानंतर मित्रांनो 40वा आणि शेवटचा प्रश्न पाहत आहोत आपण. तर अलीकडेच 2025 मध्ये भारतातील पहिला युनिकॉर्न कोण बनला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन C जस्ट पे बनला आहे. कोण? तर जस्ट पे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फिनटेक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जस्ट पे 2025 ची पहिली युनिकॉर्न बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी $100 कोटींच्या मूल्यांकनाने निधी उभारण्याची योजना आखत आहे. तर युनिकॉर्न्स हे असे स्टार्टअप आहे ज्याचे मूल्य $1 अब्ज पेक्षा जास्त आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. तर हे 2 प्रश्न आपण या आठवड्यामध्ये आणि या वीकली करंट अफेअर्स व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. ज्यांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यात 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता म्हणजे UCC लागू झाली? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.